सोहळानंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी। घातला दुकान देती आलियासी दान, घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याची पुरी धनी अनिकाशी उरी, माग त्याची पुरी धनी अनिकाशी उरी, संत उदार उदार भरली अनंत भांडार, तुका म्हणी पोती देवी भरिली नवी रीती, तुका म्हणी पोती देवी भरिली नवी रीती, संत उदार उदार भरली अनंत भांडार। पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः। दुसरी चरणा संताची, दुसरी चरणा संताची, दुसरी चरणा संताची, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। करू प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। मस्तक हे पायावरी या वारकरी संताची, जेणे पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला। विठाला घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार। प्रस्तुत सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा संतांनी केलेल्या कार्याचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत की संतांनी दुकान मांडलं, संतांनी दुकान घातलं। कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल, महाराज संतांनी दुकान मांडलं मान्य, पण तुम्ही त्या दुकानाचं वर्णन करावं, असं त्या दुकानात काय आहे? महाराजांनी 4 गोष्टी सांगितल्या। या दुकानाची वैशिष्ट्ये 4 पद्धतीने सांगितली। अभंगाच्या 4ही चरणातले उत्तरार्ध म्हणजे संतांनी घातलेल्या दुकानाची वैशिष्ट्ये। नीट ऐका। घातला दुकान पहिलं वैशिष्ट्य सांगतात देती आलियासी दान, घातला दुकान दुसरं वैशिष्ट्य सांगतात भरले अनंत भांडार, घातला दुकान तिसरं वैशिष्ट्य सांगतात धनी अनिकाशी उरे, आणि घातला दुकान 4थं वैशिष्ट्य सांगतात पोते देवे भरिले नवे रीते। थोडं सोप्या भाषेत बोलायचं झालं तर या दुकानातून प्रत्येक वस्तू दान केली जाते असं हे दुकान आहे। या दुकान कायम भरलेलं आहे असं हे दुकान आहे। या दुकानामध्ये कधीही गिऱ्हाईक आलं तरी ते रिकाम्या हाताने जात नाही, माल घेऊनच जातं असं हे दुकान आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, या दुकानातला माल कधीच नाश पावत नाही असं हे दुकान आहे। पवित्र भूमी असणाऱ्या या ढोरेवाडी या नगरीमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतो आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, परिसरातील सर्व मंडळी या सर्वांच्या उपस्थितीने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आळंदीतून इथं उपस्थित असणारी सर्वच पूजनीय महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होत असताना माझ्याकडे ही परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा आहे। विठ्ठल विठ्ठल। या अभंगाकडे आणि अभंगातल्या प्रत्येक पदापदाचा विचार वेळेच्या अनुषंगाने कसा करता येईल ते पाहूया। परंतु या अभंगातले शब्द असे आहेत, घातला दुकान देती आलियासी दान। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी संतांनी संपूर्ण अभंगातला एक शब्द मला थोडासा लौकिकाच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतो आणि तो शब्द आहे दुकान। हे दुकान काय आहे नेमकं? जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये जर या दुकान या शब्दाचा विचार केलेला असेल तर नेमकं तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेलं दुकान नेमकं कोणतं आहे? बरं, बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये दुकान शब्द वापरतो, तो बऱ्याचदा वेगवेगळ्या अनुषंगाने वापरतो। म्हणजे बहुतेकदा तर एखाद्या मंडपामध्ये जर एखाद्याने पसारा मांडला तर एखादा मनुष्य त्याच्याकडे पाहून म्हणतो काय मांडले दुकान, असंही म्हणतो। कधी कधी उपासाने बोललं जातं, जर पसारा मांडलेला असेल तर उपासाने बोललं जातं काय मांडले दुकान। मग दुकान या शब्दाचा नेमकं तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला अर्थ इथं काय आहे?
आणि आम्ही ज्याला व्यवहारामध्ये दुकान म्हणतो ते नेमकं दुकान कोणतं आहे आणि तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेलं दुकान नेमकं कोणतं आहे. जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या दुकानाचा निर्देश करण्याकरिता या पृथ्वी तलावर अवताराला येतात हेही विचार करणं गरजेचं आहे. योगायोगाने आज जगद्गुरु तुकोबारायांचा प्रगट दिन आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिन आहे, अवताराचा दिन आहे. संपूर्ण राज्यभर देशभर तुकोबारायांचा हा दिवस साजरा केला जातो. विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा दिन सुद्धा म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. वसंत पंचमीचा हा अत्यंत पवित्र असणारा पर्व काळ आणि त्या पर्व काळावर तुकोबारायांच्या या संहितेचं चिंतन आपण करतोय. नेमकं तुकोबारांना अभिप्रेत असलेलं दुकान नेमकं कोणतं आहे. दुकान म्हटलं की दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. ऐका, एक देणारा लागतो आणि दुसरा घेणारा लागतो. त्याच्याशिवाय दुकान सिद्ध होत नाही. दुकानाकरता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या. एक देणारा आणि दुसरा घेणारा. फक्त देणारा आहे, घेणारा नसेलच तर दुकान चालेल का. आणि घेणारे पुष्कळ आहेत पण देणारे कोणीच नाही तर दुकान शब्दाची योजना करता येईल का. दुकान हा शब्द आला की या दोनही शब्दाचा विचार करावा लागतो. एक देणारा आणि दुसरा घेणारा. जरा आणखीन हाच विषय घेऊन पुढे जातो. नेमकं देणारा तरी कुणाला म्हणायचं आणि घेणारा तरी कुणाला म्हणायचं. अगदी सोप्या शब्दात सांगू, देणारा हा देत असतो आणि घेणारा हा घेत असतो. या दृष्टीने जर विचार केला तर देणाऱ्याकडे असावं लागतं, घेणाऱ्याकडे नसावं लागतं. त्याच्याशिवाय दुकान सिद्ध होत नाही. देणाऱ्याकडे असावं लागतं आणि घेणाऱ्याकडे नसावं लागतं. याला थोडे तात्विक शब्द, आणखीन थोडे उच्च कोटीतले शब्द वापरून पुढे जातो. देणारा पूर्ण असावा लागतो आणि घेणारा अपूर्ण असावा लागतो. घेणारा म्हटलं की तो अपूर्ण आहे, काहीतरी त्याच्याकडे अपूर्णता आहे, त्याच्याशिवाय त्याला घेणारा म्हटलं जात नाही. आणि देणारा म्हटलं की तो पूर्ण आहे, त्याच्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे, तो देणारा ठरतो. हा झाला व्यवहाराच्या दृष्टीने लौकिक अर्थ. मला आपल्याला या अभंगाच्या अनुषंगाने असं विचारायचं आहे, नेमकं जगद्गुरु तुकोबारायांनी जे मांडलेलं दुकान आहे त्या दुकानातला देणारा तुकोबारांना अभिप्रेत असलेला नेमकं कसा आहे आणि तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला या दुकानातला घेणारा नेमकं कसा आहे याचा जर विचार करायचा झाला तर देणारा हा जर पूर्ण असावा लागतो तर जगात नेमकं पूर्ण म्हणायचं कुणाला. इथून सुरुवात करा. पूर्ण या शब्दाचा अर्थ नेमकं काय. मी आणखीन गंमत सांगू आपल्याला. पूर्ण शब्दाचा अर्थ करण्याकरता अपूर्ण काय आहे हेही कळालं पाहिजे. अपूर्ण जर कळालं नाही तर परिपूर्ण काय आहे हे लवकर लक्षात येत नाही. जरा आणखीन थोडंसं गमतीचं वाक्य सांगू. आपल्या ठिकाणच्या अपूर्णतेची जाणीव हीच परिपूर्णतेची पहिली पायरी आहे. अपूर्णतेची जाणीव व्हावी लागते. तत्वज्ञानाचा शब्द वापरायचा झाला तर अज्ञानाचं ज्ञान असा तत्वज्ञानाने शब्द वापरला वेदांत शास्त्राने. अज्ञानाचं ज्ञान. आता हेच कळून घेण्याकरता जरा सोप्या शब्दात सांगू. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हणायचे, त्यांची काही व्याख्यानं जर आपण ऐकली असतील तर तुम्हाला कळेल. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणायचे की अज्ञानाचं ज्ञान म्हणजे नेमकं काय. आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळावं. कळालं का बघा, कळालं का बघा. आणि जरा पुढचं बोलू. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काहीच काम नाही इथं. मग इथं कुणाचं काम आहे. आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळालं पाहिजे. आता पुढलं बोलू. आपल्याला काही कळत नाही हे कळालं की आपल्याला काय कळून घ्यायचं असतं हे कळत असतं. आपल्याला काही कळत नाही हे कळालं की आपल्याला काय कळून घ्यायचं या कळण्याकडे प्रवास सुरू होतो. मी आपल्याला आणखी खुलासा करून पुढे जातो. अपूर्ण आणि पूर्ण हे दोन्ही शब्द जरा थोडेसे आणखीन आपल्याला खुलासेवर बोलायचे झाले तर नेमकं पूर्ण या शब्दाची व्याख्या तरी काय करायची. बरं जाऊ द्या. पूर्ण हा शब्द नेमकं कोणाच्या संबंधाने वापरावा हाही मोठा प्रश्न. हा पूर्ण आहे असं कधी म्हणता येईल. जरा थोडं स्पष्ट बोलू. लौकिकामध्ये तर हा पूर्ण आहे असं कोणालाच म्हणता येत नाही, कोणाच्याही बाबतीत म्हणता येत नाही. प्रपंचामध्ये तर पूर्ण हा शब्द लागूच पडत नाही. उलट जुनी मंडळी आम्हाला असं सांगत असतात, अरे बाबा संसार कोणाचा कधी पूर्ण झालाय काय, कधी कुणाचा संसार पूर्ण झालाय काय हे ढकलत न्यावं लागतं. हा जगन्नाथाचा रथ आहे, ओढत चालावं लागतं. हा कधी पूर्ण होत नाही. परिपूर्ण अशा पद्धतीचं लक्षण एव्हाना प्रापंचिक माणसाकडे कधी दिसून येत नाही. कधी कधी बघा तुम्ही कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनकारावर चर्चा असतात. कीर्तन झाल्यानंतर त्या कीर्तनकाराच्या संबंधाने, कीर्तनकाराच्या संबंधाने पत्रिकेमध्ये अलीकडल्या काळामध्ये कीर्तनकार असं लिहिलं जातं, प्रवचनकार असं लिहिलं जातं. बघा, पूर्वी असं नव्हतं पत्रिकेत. प्रवचन सेवा असा असायचा, कीर्तन सेवा. आता मात्र कीर्तनकार.
वैकुंठवाशी जगन्नाथ अण्णा सांगायचे, अण्णांच्या मुखातलं एक वाक्य ऐकलंय. जगन्नाथ अण्णा पवार असं म्हणायचे की कीर्तनकार असा शब्द का आला, बहुतेक हा कार मध्ये यायला लागला असं म्हणायचे. अण्णा असंच बोलायचे बघा. काही युट्यूबला त्यांची कीर्तन आहेत, आवर्जून ऐका. बहुतेक तो कार मध्ये यायला लागला म्हणून आता कीर्तनकार सुरू झाला, आणि बहुतेक तो जाताना कार केल्याशिवाय जात नाही. आता तो कार मी सांगत नाही, बऱ्याचदा गाडी थांबून केला जातो, बऱ्याचदा कार. अशी काही कार करणारी असतात आणि बहुतेक त्यामुळे हा कार शब्द जोडला गेला. जाऊ द्या. त्या कीर्तनकारावर चर्चा असतात, कीर्तनकारावर चर्चा असतात. तुम्हाला सांगू गमतीने, आपण अगदी या मंडपामध्ये आणि संपूर्णपणे पॅक केलेला मंडप असल्यामुळे मोकळं बोलतो. हा, तेही लक्षात घेतलं का बघा तुम्ही वाक्य माझं कशाच्या अनुषंगाने. मोकळं बोलतो. कीर्तन सप्ताहाची संयोजन कमिटी असते का नाही, ती कोणाचं कीर्तन घ्यायचं त्याच्यावर एकदा चर्चा करतात आणि कीर्तन झाल्यानंतर त्याच्यावर एकदा चर्चा करतात. हे दोन्ही बघा तुम्ही. कोणाचं घ्यायचं याच्यावर एकदा चर्चा असते. मग ते 10-15 महाराजांची लिस्ट असते. मग ते असे टिक मार्क करत असतात, यांना घ्यायचं का त्यांना. हे यांना आणि त्यांना मी आवे जावे शब्द मुद्दाम वापरायला लागलो. ते आवाजावं नसतं, याला घ्यायचं का त्याला, असे असतात शब्द. इतकं त्या कीर्तनकाराच्या काळात पाहायला लागलं. म्हणजे मी उगं कसं आपलीच इज्जत आपण घालवावी म्हणून आवाजावं बोलायला लागलं. कमीत कमी माझ्या मुखातून तरी आवाजावं जावं म्हणून. तेव्हा ना तसे आवाजावे शब्द आता राहिले नाही. काय पूर्वीच्या काळातली ती कीर्तनकारांविषयीची भावना आणि आत्ताच्या काळातल्या कीर्तनकारांविषयीच्या भावना फार बदलत चालल्या अलीकडे. मी थोडासा फड परंपरेत वावरणारा व्यक्ती असल्यामुळे आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धव महाराज येत आहेत, महाराज गुरुजी येत आहेत, त्यांना सगळ्यांना माहित आहे. थोडी परंपरेची पार्श्वभूमी माझ्या पाठीमागं असल्यामुळे आणि त्या संस्कारामध्ये मी वाढल्यामुळे थोड्याशा मनातल्या भावना फक्त प्रगट करून पुढे जातो. परमार्थ वाढला या शब्दाचा कुठंतरी तत्वचिंतनाने आपल्याला विचार करावा लागेल. संख्यात्मक वाढला का गुणात्मक वाढला, कुठंतरी विचार करावा लागेल. जरा इंग्रजीतले 2 शब्द वापरून पुढे जाऊ. क्वांटिटी आणि क्वालिटी हे जे शब्द इंग्रजीतले 2 महत्वाचे आहेत का नाही. आणि जरा सूत्र सांगू व्यापारातलं. आपण व्यापारातली माणसं पुढे बसलात म्हणून बोलतो बाळासाहेब. व्यापारातलं सूत्र सांगू. बऱ्याचदा व्यापारातलं सूत्र असं असतं, क्वांटिटी वाढली की क्वालिटी घसरते. आणि बहुतेक तसं आमचं झालं की काय अशी शंका यायला लागली. आता आमच्याबद्दलही शंका अशी यायला लागली. म्हणून कुठंतरी हे पूर्ण नेमकं काय आहे आणि कोणता कीर्तनकारावर चर्चा करताना अशी केली जाते की बाबा कसं झालं कीर्तन. मग एखादा कुणीतरी त्याच्यातला असा पक्का श्रोता असतो, तो म्हणतो अरे वा काय अभंग सोडवला, काय तत्वज्ञान मांडलं असं म्हणतो. लगेच दुसरा म्हणतो नाही नाही अभंग सोडवला असेल हो, पण काही एवढं भजनाचं अंग दिसत नाही यांना. हे बघा त्यानं काढलं, काहीतरी काढलं, त्याला ते दिसत नाही. दुसरा कुणीतरी म्हणतो अरे वा काय चाली झाल्या आज कीर्तनामध्ये, काय एक एक चाली अशा ऐकाव्या वाटत होत्या. तिथं जवळ बसलेला म्हणतो अहो नुसतं चाली झाल्या, काहीच नव्हतं कीर्तनात. हे बघा फक्त आम्ही चाली म्हटलो की तेही पटत नाही, आम्ही फक्त तत्वज्ञान सांगितलं तेही पटत नाही. मग एखादा कुणीतरी फक्त विनोद ऐकायला आलेला असतो, तो म्हणतो काय महाराज इतका खळखळून हसलो आज कीर्तनात, एवढा कधीच आयुष्यात हसलो नव्हतो. त्याच्याजवळ तर म्हटला नुसतंच हसण्यावरही लिहिलं कीर्तन, काय गंमत बघा. त्यामुळे आम्हालाही कधी कधी प्रश्न पडतो की सांगावं नेमकं काय. बरं जो काय गंमत अशी असते महाराज, काही काही माणसं अशी गमतीची असतात. एका माणसाने कीर्तन सप्ताह झाला आणि मला फोन केला सप्ताह झाल्यानंतर. त्या गावातल्या एका माणसाने मला फोन केला आणि ते म्हटले महाराज फार कीर्तन चांगलं झालं. मला आनंद झाला. कीर्तन करून गेल्यानंतर फोन करणारी माणसं कमी असतात. कीर्तनकार येईपर्यंत एवढे लोक फोन करतात, कुठपर्यंत आला. आणि एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेला का गेला हे बघायलाही कोणी फोन करत नाही आम्हाला. मग नंतर कोणाचे फोन येत नाही. पण एका माणसाचा मला एका गावातून फोन आला, महाराज फार छान कीर्तन झालं. म्हटलं वा. त्यांनी पूर्ण वाक्य बोललं. तो म्हटला महाराज एवढं चांगलं कीर्तन झालं, अख्ख्या सप्त्यामध्ये एवढं चांगलं कीर्तन झालं नाही, तुमचंच कीर्तन चांगलं झालं. मला इतकं हृदय भरून आलं. वा काही का असे ना, मी पाकिट बघितलंच नाही त्याचं. हो काय शब्द ही ती किती गोडचे शब्द. मला आनंद झाला. त्या गावातल्या सप्ताहाचा जो प्रमुख आहे, अध्यक्ष आहे, मी त्यांना फोन केला, स्वतःहून केला. ते म्हणले का महाराज काय फोन. बरं महाराजाचा फोन स्वतःहून कार्यकर्त्याला अध्यक्षाला आला की त्याला शंका येते का आला बाबा फोन, त्याच्या मनात दुसरंच यायला लागतं. त्यांनी विचारलं का महाराज काय झालं. म्हटलं काही नाही, तुमच्या गावातून अमुक माणसाचा फोन आलता. तो म्हटलं मग नाही. म्हटलं त्यांनी माझं कौतुक केलं आणि असं सांगितलं अख्ख्या सप्त्यामध्ये तुमच्यासारखं कोणाचंच कीर्तन चांगलं झालं नाही असं म्हटलं.
त्या अध्यक्षांनी मला फोनवर सांगितलं, महाराज त्याचं फार मनावर घेऊ नका, ते सगळ्याच कीर्तन करायला असं म्हणतंय, तुम्हाला म्हणते अशातला भाग नाही. लोक अशी गमतीने बोलत राहतात महाराज. त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो की चांगलं या शब्दाचा अर्थ काय. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये मूर नावाचं एक तत्ववेत्ता होऊन गेला. मूर तत्वज्ञान, तुम्ही जर वेस्टर्न फिलॉसॉफी कधी वाचण्याचा प्रसंग आला तर आवर्जून वाचा. अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस असे जे आपण सगळी नावं वाचत राहतो किंवा ऐकत राहतो, तेवढ्या ताकदीचं एक मूर नावाच्या तत्ववेत्याचं तत्वज्ञान सांगितलं जातं. ऐका, त्या मूर नावाच्या तत्ववेत्याने चांगलं या शब्दावर एक प्रबंध लिहिलाय. इंग्रजीमध्ये ज्याला गुड म्हटलं जातं, GOOD, गुड, तर तेवढ्या एका चांगल्या शब्दावर त्यांनी एक प्रबंध लिहिलाय. आणि प्रबंध लिहित असताना शेवटी कन्क्लुजन त्याच्यामध्ये असं काढलेलं आहे की चांगलं हा शब्द किंवा चांगलं या शब्दाची व्याख्या शब्दामध्ये करता येत नाही. चांगलं हा अनुभूतीचा विषय आहे, तो व्यक्त होण्याचा विषय नाही. हे शेवटी कन्क्लुजन त्यांनी त्या प्रबंधाचं काढलं. त्यामुळे कधी कधी प्रश्न पडतो की पूर्ण या शब्दाची व्याख्या करायची नेमकी काय. पूर्ण म्हणायचं तरी कोणाला, आणि प्रपंचामध्ये तर पूर्ण हा शब्द कधीही पूर्णत्वाने वापरलेला दिसून येत नाही. पण मी थोडंसं आपल्याला आणखीन धाडसाने सांगतो की पूर्ण हा शब्द प्रपंचामध्ये कधीही लागलेला जरी दिसत नसला तरी संत वाङ्मयामध्ये मात्र पूर्ण शब्द जागोजागी दिसून येतोय. कोण आहे पूर्ण, कोण आहे हे म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांनी मात्र त्यांचा निर्देश केला. एका जनार्दनी संत, माझं मनोरथ पूर्ण झालं. काय सवय लागली डबल उतरण्याची, त्याला काय करा. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पूर्ण हा शब्द एकनाथ महाराजांनी संतांच्या संबंधाने आणला. माझा विषय काय चाललाय इकडे लक्ष द्या आणखीन एकदा. माझा विषय काय चाललाय, या अभंगामध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा ज्या शब्दाची करायची आहे तो शब्द कोणता आहे, दुकान. आपल्याला फक्त येऊन जाऊन तिथंच यायचंय, पुन्हा त्या दुकान शब्दावर यायचंय. ते मूळ मुद्दा काय आहे ते तेवढा फक्त सोडू नका. मी तर अनेकदा सांगत असतो, श्रोता आणि वक्त्यातलं सूत्र सांगू, सूत्र एकच सांगतो. श्रोता आणि वक्त्यामध्ये श्रोत्यांनी मुद्दा काय चाललाय हे कधी सोडायचं नाही. श्रोत्यांनी ऐकताना मुद्दा काय कधी चाललाय हे सोडायचं नाही, मूळ मुद्दा धरून ठेवायचा. अगदी ग्रामीण भाषेतलं उदाहरण देऊ का. आम्हा कीर्तनकाराचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खुटा सोडायचा नाही. कळालं का बघा. आता मी अगदी तुमच्या घरातलं उदाहरण दिलं, शेतातलं आपल्या. आमचा कासरा किती का लांब जाईना, आम्हाला जावं लागतं. एकदा महाभारतात जावं लागतं, एकदा रामायणात जावं लागतं, एकदा गाथ्याकडे जावं लागतं, एकदा ज्ञानेश्वरीकडे जावं लागतं, असं फिरावं लागतं. आता अलीकडल्या काळामध्ये कीर्तनकारांना सुद्धा एक विनंती आहे, तुम्ही कुठेही फिरा पण जय विठ्ठलच्या आज जागेवर येत चला. ते येतच नाहीत हो. काही काही कीर्तनकार वरून अभंगावर आणावे लागतात. त्या कीर्तनकारालाच माहित नसतं अभंग शेवटपर्यंत कोणता घेतला होता कोणाच ठाऊक. आमचे गुरुजी म्हणायचे, आता उद्धव महाराजांना माहिती आहे, आमचे गुरुजी म्हणायचे काही काही कीर्तनकार अभंगाला त्रासच देत नाही, दुखवितच नाही, काही नाही त्याला त्रास देत नाही. म्हणून मी म्हटलं की तुम्ही मुद्दा सोडू नका. माझा मुद्दा या अभंगातला दुकान एवढा शब्द सांगायचा आहे. जेवढं काही मला माझ्या वेळेमध्ये मांडता येईल तेवढं मांडणार आहे. घातला दुकान देती आली अशी दान. काय आहे हे दुकान. दुकानाकरता दोन गोष्टी गरजेच्या आहेत, एक देणारा आणि दुसरा घेणारा. देणारा कसा असावा लागतो, पूर्ण, आणि घेणारा कसा असावा लागतो, अपूर्ण. पूर्ण नेमकं कोण आहे, एकनाथ महाराजांनी आम्हाला उत्तर देऊन टाकलं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एकनाथ महाराज सांगतात या जगामध्ये जर पूर्ण कोण असतील तर केवळ आणि केवळ संत आहेत. या संतांशिवाय दुसरं कोणी पूर्ण नाही. त्यामुळे तुकाराम महाराजांना अभिप्रेत असलेल्या दुकानातला देणारा हा पूर्ण आहे आणि ते केवळ आणि केवळ संत आहेत.
चला देणारा कळाला. आता दुसरा शब्द काय होता? घेणारा. घेणारा कशाला म्हणायचं? अपूर्ण असणाऱ्याला. आता अपूर्ण कोण आहे? जीव हा अपूर्ण आहे. ऐका, जीव हा अपूर्ण आहे. संत हे पूर्ण आहेत आणि जीव हा अपूर्ण आहे. जीव का अपूर्ण म्हणायचा त्याची कारण मी पुढे सांगतो. संत हे पूर्ण आहेत आणि जीव हा अपूर्ण आहे. म्हणून संत पूर्ण असल्यामुळे त्यांना म्हणा देणारा आणि जीव हा अपूर्ण असल्यामुळे त्याला काय म्हणा? घेणारा. त्यामुळे संत देणारे आणि जीव घेणारा असं नाही. म्हणजे असं एकत्रित करायचं नाही. फार मराठी गमतीची आपली अगोदरच. असं त्याच्यात थांबायचं. कुठं थांबायचं कुठं सोडायचं कळालं पाहिजे. जीव थांबायचं आणि मग म्हणायचं घेणारा असं म्हणायचं. जीव याला घेणारा का म्हटलं? हा पूर्ण आहे. का पूर्ण म्हणायला लागलो? ऐका, माझ्या अल्पमतीने मी 3 कारणं सांगून पुढे जातो. मुळात जीव या शब्दाची व्याख्या करताना वेदांत शास्त्राने केलेली व्याख्या अशी आहे, बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, ज्याला चिदाभास म्हटलं जातं, या तिघाला मिळून जीव म्हणा असं शास्त्र आम्हाला सांगतं. याच्यातले सगळे शब्द आम्हाला अल्पमतीने जरी सोडवता आले नाही की याच्यातली बुद्धी म्हणजे काय, त्याचं अधिष्ठान असलेलं कुटस्थ चैतन्य म्हणजे काय, त्याचं असणारा तो चिदाभास नेमका काय, हा सगळा जरी आम्हाला तत्वज्ञानातला फारसा विषय डोक्यात नाही आला तर मी सोपी उत्तरं देत पुढे चालतो. जीव कुणाला म्हणायचं? ऐका सांगतो. पहिलं गोष्ट अशी आहे, कल्पनेमध्ये अडकणारा हा जीव आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा, म्हणून तो दुःखी आहे म्हणून त्याला घेणारा म्हणा. एक, कामनेने युक्त हा जीव आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा, म्हणून तो दुःखी आहे म्हणून त्याला घेणारा म्हणा. 2, अविद्येने अवच्छिन्न असलेला हा जीव आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा, म्हणून तो दुःखी आहे म्हणून त्याला घेणारा म्हणा. 3, मला एवढ्या 3च भाषा समजावून सांगायच्यात आपल्याला. जीव कसा आहे? कल्पनेमध्ये अडकलेला आहे. जीव कसा आहे? कामनेने युक्त आहे. आणि जीव कसा आहे? अविद्येने अवच्छिन्न आहे, अज्ञानाने अवच्छिन्न आहे. मी पुढे बोलेल आपल्याला वेळेनुसार. पहिला मुद्दा, कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. काय आहे ही कल्पना? मुळात जीव शब्दाची व्याख्या करताना पंचदशीकारांनी केलेलं चिंतन प्रसिद्ध आहे. मायाभासेन जीवेशो करोती ती श्रुतत्वतः कल्पितावेव जीवेशो ताभ्याम सर्व प्रकल्पित. आता मी काय फार पंचदशी बोलायची, साक्षात पंचदशी तुमच्या गावात जन्माला आली आहे. उद्धव महाराज म्हणजे फार मोठी ताकदीची व्यक्ती. काही माणसं अशी असतात की ती दिसायला जरी साधी भोळी दिसत असली तरी त्यांचा अधिकार फार वेगळा असतो. पंचदशीचे पाठ आदरणीय पूज्यश्री उद्धव महाराज आमच्याकडे पंढरपुरात घेतात, ज्ञानेश्वरीचे पाठ घेतात. त्यामुळे मुखोद्गत अशा पद्धतीची पंचदशी, विद्यारण्य स्वामींचं चिंतन गोड चाललंय त्यांच्याकडून. पंचदशीने आम्हाला असं सांगितलं, जीव कोणाला म्हणायचं आणि शिव कोणाला म्हणायचं. पंचदशीकारांनी दिलेला हा श्लोक मायाभासेन जीवेशो करोती ती श्रुतत्वतः, हा श्लोक जरी नाही आम्हाला लक्षात आला तर एक काम करा, एकनाथ महाराजांचा हरिपाठ उघडा. नाथ महाराजांनी इतकं सोपं सांगितलं, कल्पना अविद्या तेने झाला जीव आणि माया उपाधी शिव बोलीची. मित्र असं म्हणतो, पंचदशीतला श्लोक एका बाजूला ठेवा आणि नाथ महाराजांचं प्रमाण हे एका बाजूला ठेवा. नाही आम्हाला संस्कृत मधलं कळलं, हे एवढं हरिपाठातलं वाचा. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलीची. कल्पनेने युक्त हा जीव आहे. काय आहे ही कल्पना? तुम्हाला जाता जाता एक मानसशास्त्रातलं वाक्य सांगतो, थोडं नीट लक्ष द्या. मानसशास्त्र आम्हाला असं सांगतं, सायकोलॉजी आम्हाला अशी सांगते, वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना माणसाला दुःख देते. मानसशास्त्राचं मत आहे. पुन्हा सांगतो, आपल्याला उदाहरण देऊन पटवून सांगतो. वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली ममत्वाची कल्पना ही माणसाला दुःख देत असते. जरा सोपं बोलू, ही वस्तू आहे म्हणून स्वीकारलं की दुःख नाही, पण ही वस्तू माझी असं म्हणून स्वीकारलं दुःखाला सुरुवात झाली. ही वस्तू म्हणून स्वीकारली की दुःख नाही, पण हे माझं आहे असं म्हणून स्वीकारलं की लगेच दुःखाला सुरुवात झाली. ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम, महाभारत आम्हाला सांगतं. आणि म्हणून तुकोबारांची भाषा आहे, तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे ओखटे आहे देवा. तुकोबाराय म्हणतात, या संसारामध्ये मी अडकलो आणि या संसाराने काय भोगायला लावलं, येणे मज भोगविल्या खाली, नसता छंद लाविला मनी, नसता छंद लाविला मनी, माझलो मी माझे भ्रमणी, माझलो मी माझे भ्रमणी, माझलो मी माझे भ्रमणी, माझलो मी माझे भ्रमणी.
झाली बोडणी विटंबना विडंबना झाली बोडणी विटंबना विडंबना शस्त्र हे निर्वाणिता बाण शस्त्र हे निर्वाणिता बाण शस्त्र हे निर्वाणिता बाण शस्त्र हे निर्वाणिता नसता छंद लाविला मनी माजलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना शस्त्र हे निर्वाणीचा बाण. नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात माजलो मी माझे भ्रमणी. मी आणि माझं यांनी गुंतवून टाकलं, मी आणि माझं यांनी मला अडकून टाकलं आणि ही मी आणि माझेपणाची जी कल्पना मनामध्ये निर्माण झाली ती माणसाला दुःख द्यायला कारणीभूत ठरली. माझं हा शब्द दुःखाला कारणीभूत ठरला. वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेली कल्पना दुःख देते. उदाहरण देतो मी तुम्हाला, ऐका पुन्हा एकदा. काही नाही, एखादा शिष्य गुरुजींकडे गेला, गुरुजींच्या पाया पडला आणि गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी काय करू, फार दुःख आहे माझ्या जीवनामध्ये, या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा, या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी बरोबर ओळखलं की हे गिऱ्हाईक कुठल्या प्रकारातलं. महाराजांनी बरोबर ओळखलं हे गिऱ्हाईक कुठल्या प्रकारातलं आहे. जरा पुढे बोलू, हे गिऱ्हाईक कुठल्या प्रकारातलं आहे हे ज्याला ओळखायला येतं त्यानंच महाराज व्हायचं. अलीकडल्या काळामध्ये जरा थोडा हा मानसशास्त्राचा अभ्यास पाहिजेत. आता महाराज मंडळीनं पाहिजे. लगेच ज्याला इंग्रजीतला शब्द जाता जाता वापरून जाऊ, फेस रिडिंग म्हटलं जातं बघा. फेस रिडिंग म्हणजे चेहरा वाचणं, चेहरा वाचता आला पाहिजे. माणूस आला की त्या चेहऱ्यावरचा भाव सांगत असतो की याच्या मनात काय चाललंय, ते चेहरा वाचता आला पाहिजे. ही कला अलीकडल्या काळामध्ये महाराज लोकांना राजकारण्यांना जास्त आहे. म्हणजे महाराज राजकारणी असं नाही, महाराज लोकांना राजकारण्यांना असं मी जरा थांबून बोललो तुम्हाला, त्यांना जरा जास्त आहे. आम्हाला लगेच कळतं यांना कोणती तारीख पाहिजे, याच्या कशा करता आलेत लगेच कळतं आम्हाला. अहो चेहरा बघितलं की कळतं. ही चेहरा वाचण्याची कला आहे. गुरुजींनी ओळखलं हे कुठल्या प्रकारातलं. तो म्हणायला लागला, महाराज या दुःखातून बाहेर पडण्याकरता काय करू सांगा. ऐका जरा नीट, सूक्ष्म ऐका. माझा विषय चाललाय, मला 3 मुद्दे सांगायचे. कल्पनेमध्ये हा जीव अडकला म्हणून तो अपूर्ण आहे, म्हणून तो दुःखी आहे, म्हणून तो घेणारा. पहिला मुद्दा. कामनेने युक्त हा जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे, म्हणून तो दुःखी आहे, म्हणून त्याला घेणारा म्हणा. आणि अविद्येने युक्त हा जीव आहे म्हणून तो अपूर्ण आहे, म्हणून तो दुःखी आहे, म्हणून त्याला घेणारा म्हणा. असे 3च मुद्दे मला प्रस्तावनेत मांडायचे. त्यातला पहिला मुद्दा माझा चाललाय, कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. तो शिष्य गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणायला लागला, या दुःखातून बाहेर पडण्याकरता काय करू. गुरुजींनी सांगितलं, बैस, मी तुला एक उदाहरण देतो. म्हटले काय. काही नाही, कल्पना कर मी तुला एका खोलीत घेऊन गेलो. तो म्हटला बर. कल्पना कर मी तुला एका खुर्चीवर बसवलं. तो म्हटला बर. कल्पना कर ज्या खुर्चीवर तुला बसविलेलं आहे त्या खुर्चीवर एक तलवार बांधलेली आहे आणि ती तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागली आहे. ती तलवार तुझ्या डोक्यात कधी पडेल काही सांगता येत नाही, तू काय करशील सांग. तो शिष्य म्हणायला लागला, गुरुजी तुम्ही मला खुर्चीवर बसवलं, त्याच्यावर डोक्यावर तलवार बांधली, त्या तलवारीची दोरी हळूहळू तुटायला लागली असं तुम्ही म्हणायला लागला. काय करशील म्हणत असाल तर अहो मी काय ताबडतोब त्या खुर्चीवरनं उठेल, भले ती खुर्ची कसली का असेना. हे कंसातलं आहे आता. ती कोणतीही खुर्ची मिळालेली असेना. अगोदर ताबडतोब वाट बघणार नाही मुदत कधी संपते याची. ताबडतोब तलवार डोक्यात पडणार आहे म्हटल्यानंतर कोण बसायला लागले त्याला. पहाटे शपथ घेतलेली असो नाही तर दिवसा घेतलेली असो, ताबडतोब. कशाला लगेच सोडायचं, कशाला उगाच थांबायचं. ताबडतोब सोडेल म्हटलं, मी थांबणार नाही. महाराजांनी सांगितलं तुला उठता येत नाही का. तो म्हटले गुरुजींनी सांगितलं कल्पना कर मी तुझे पाय बांधलेले, काय करशील. तो म्हटलं मी हाताने त्या पायाच्या दोऱ्या सोडेल आणि लगेच उठून जाईल. नाही नाही कल्पना कर तुझे हातही बांधलेले आहेत, काय करशील. तो म्हटलं मी ओरडेल, कोणाला तरी बोलवून घेईल. नाही 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 मी तुझं तोंडही बांधलेलं आहे, कल्पना कर काय करशील.
दोरी तर तुटायला लागली आहे, तलवार कधी पडेल सांगता येत नाही. तो म्हणायला लागला, गुरुजी माझे पाय बांधले, हात बांधले, तोंड बांधलं, दोरी तुटायला लागली, तलवार डोक्यात पडणार आहे, काय करू गुरुजी कळेना मला. गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको म्हटले. उदाहरण संपलं माझं. ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, काहीच करू नको. जरा पुढे बोलू. या जगात राहून सुद्धा जग ही एक कल्पना आहे असं समजून जगात राहिलं की जगात राहूनही जगाचं दुःख होत नाही. विठ्ठल असा कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे, म्हणून त्याला अपूर्ण म्हणा, म्हणून त्याला दुःखी म्हणा. एक मुद्दा माझा संपला. आता दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे. कामनेने युक्त असलेला हा जीव आहे. काय आहे ही कामना? कामना कामना म्हणायचं तरी कशाला? कामना या शब्दाचा अर्थ आहे विषय सुख, विषय सुखाची अपेक्षा. जरा ज्ञानेश्वरीतली भाषा सांगून पुढे जाऊ. ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांताने आम्हाला बोलतात, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभराची सावली जाईल रया, जाईल रया, अभराची सावली जाईल रया. एखाद्याने घर बांधायला सुरुवात केली, दुसरा म्हणायला लागला काय करायला लागला? घर बांधतोय, कशा करता? सावली नको का? दुसरा म्हणायला लागला, वेड्या सावली करता घर बांधायची काय गरज आहे? ढग आल्यावर सावली असतीच की. हा म्हणायला लागला. जो घर बांधत होता तो म्हटला, अरे वेड्या ढगाची सावली काय कायम आहे का? ज्ञानोबारांनी तेवढंच उचललं, ढगाची सावली कधी ना कधी जाणार आहे, तसं प्रपंचातलं सुख सुद्धा कधी ना कधी जाणार आहे, जाईल रया. ही ढगाची अभराची सावली, अभ्र म्हणजे ढग, अभराची सावली जाईल रया. हे जे सुख आहे ते सुख कायम राहत नाही. प्रपंचातलं सुख, मुळात तत्वज्ञानाने दोन शब्द वापरले. एक, सुख नाहीच सुखाभास आहे, आणि दुसरं असेल तर ते क्षणिक आहे, कायम नाही. अशा दोन्ही भूमिका मांडल्या. ते वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना कोणी काय मांडलंय हे सगळं विस्तार आता मी करत बसत नाही, पण ते सुख नाही सुखाभास आहे. प्रपंचातल्या सुखाला सुखाभास म्हणणारा एक वर्ग आहे, किंवा क्षणिक सुख म्हणणारा एक वर्ग आहे. जरा पुढे बोलू. सुखाभास म्हटलं काय, क्षणिक सुख म्हटलं काय, पदरात दुःखच येणार आहे ना. ते बाकीचं कुणाच्या ह्या चर्चेत ते जाऊ द्या बाजूला. अहो सुखाभास म्हटलं तरी दुःखच आहे, क्षणिक सुख म्हटलं तरी दुःखच आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. जरा आणखीन पुढे बोलतो, नीट ऐका. प्रपंचातलं सुख आणि परमार्थातलं सुख ज्ञानोबारांच्या ओवीने देऊन पुढे जातं. प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देतं, आणि परमार्थातलं सुख हे दुःखाला कायमचं घालवितं. प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देतं, परमार्थातलं सुख दुःखाला कायमचं घालवितं. आणि म्हणून परमार्थिक सुखाबद्दल ज्ञानोबारांची भाषा अशी आहे, किंबहुना सोये जीवात्म याची लागे, ते जे होये तया नाम सुख. हे सोये होये हे याच्यावर फार चिंतन केलंय मामासाहेबांनी. किंबहुना सोये जीव आत्मयाची लागे, ते जे होये. थोडक्यात सोपा विषय मांडायचा झाला तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची स्थिती जिथं निर्माण होते ते खऱ्या अर्थाचं सुख आहे, त्याला परमसुख म्हटलं जातं. तेच आत्मसुख आहे, ब्रह्मसुख आहे, तेच मूल सुख आहे, मोक्ष सुख आहे असं म्हटलं जातं. जरा पुढे बोलू. दुःखाचा अत्यंतिक अभाव असलेलं जे सुख आहे ते हे सुख आहे. विठ्ठल प्रपंचातलं सुख मात्र दुःखाला जन्म देतं. आम्हाला एखादी वस्तू मिळाली, ती वस्तू मिळाल्यानंतर सुख झालं, मान्य आहे, पण ते सुख कायम राहत नाही, पर्यायाने दुःखाला जन्म देतं. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. पूर्वीच्या काळामध्ये मुलगा झाला, पेढे वाटायचे, घ्या. मुलगा झाला, पेढे वाटायला लागला, पेढे वाटायला लागला, सुख झालं. मुलगा मोठा झाला, लाटा मारायला लागला, दुःख झालं. उदाहरण संपलं. या सुखाने दुःखाला जन्म दिला का नाही? जाऊ द्या, हे नाही तुम्हाला पटलं फारसं. दुसरं विचारतो मी. मला एक सांगा, इथं ढोरेवाडीमध्ये बसलेली परिसरातली एवढी मंडळी इथं आहेत, मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? नाही, मोकळ्या मनाने बोलत चला, काही घाबरू नका. तुम्हाला 11 वाजेपर्यंत माझी तुमची गाठ आहे, तुम्ही असं हे करू नका, मोकळ्या मनाने बोलत चला. माझा स्वभावच असा आहे, जोपर्यंत ऐकणारी मंडळी अशी मान डोलावून होय म्हणत नाही तोपर्यंत पुढे जायचं ना. माझा स्वभावच आहे, हे सगळ्या मंडळींना माहित आहे. त्यामुळे असं मान डोलल्याशिवाय मी पुढे जात नाही. जरा आणखीन सांगू, नाही कळालं तरी असं असं करा, पुढे जातो, हेही सांगून जातो. म्हणजे हेही सांगतो, त्याच्यातही मुद्दा सांगतो, पण असं तटस्थ बघू नका. मी सोपं बोलतोय. मी आम्हाला अशी श्रोत्यामध्ये उभा राहून कीर्तन करायची जरा जास्त सवय आहे. त्यांनी जरा श्रोत्याचा वक्त्याची जवळीक साधली जाते. तुम्ही आता इतके लांब झालाय की हळूहळू उठून गेलं तरी महाराजाला कळू नये, इतके लांब बसायला लागलाय. आता हळूहळू असं झालंय हे ते. परंतु मी त्याला आणखीन खुलासा बोलतो. माझा साधा प्रश्न आहे, मी काही अवघड विचारत नाहीये. आपल्या घरात लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. MACBचं 1 महिन्यानंतर बिल येतं, सुखाचं का दुःखाचं? आता बोला कसं झालं? उदाहरण संपलं माझं.
लाईट असणं हे सुखाचं आहे, पण बिल आलं की दुःख निर्माण होतं. म्हणजे प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देतं. मला एवढं सांगायचं. पण परमार्थातलं सुख मात्र दुःखाचं कायमचं दुःखाला घालवितं. आणि अशा सुखाची अपेक्षा ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आमच्या समोर मांडली. या सुखाकडे निघणारा जो जीव आहे तो जीव खऱ्या अर्थाने परिपूर्णतेकडे जातो. पण दुर्दैव या जीवाचा असा आहे की तो विषय सुखामध्ये या विषयामध्ये अडकून राहतो. ज्ञानोबारायांची दुसरी भाषा बोलतो, जेतो विषयांची दाट झाली माझी काम क्रोधांची सांगडी. या सगळ्याला चुकावून आला पहाडी सद्वासनेच्या. ही साधक अवस्थेचं चिंतन करत असताना जे तो विषयांची दाट झाली या विषयामध्ये अडकलेला हा जीव आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयामध्ये अडकला आणि तिथंच गुरु फुटून राहायला लागला. या विषयामध्ये जो गुंतला त्या विषय सुखाचा विचार केला जातो. या विषया सुखामध्ये जो अडकला तो जीव आहे, तो अपूर्ण आहे, तो दुःखी आहे. दुसरा मुद्दा संपला. ऐका, पहिला मुद्दा होता कल्पनेमध्ये अडकला म्हणून त्याला अपूर्ण म्हणा. दुसरा मुद्दा होता कामनेने युक्त आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा. आता आणखीन एक सांगतो, अविद्येने अवच्छिन्न असलेला हा जीव आहे, अविद्येने युक्त असलेला हा जीव आहे म्हणून त्याला अपूर्ण म्हणा. कधी कधी प्रश्न पडतो, ही अविद्या म्हणजे तरी नेमकं काय? अविद्या म्हणजे नेमकं काय? दुसरा शब्द वापरतो, नाही लवकर लक्षात आला तर अज्ञान. कळलं का? बघा, आता अविद्या आणि अज्ञानामध्ये फरक आहे का नाही स्वतंत्र उद्धव महाराजांना कधीतरी विचारून घ्या. पंचदशीकरांनी याच्यातही फरक केले, अविद्या अज्ञान माया याच्यात फरक केले. परंतु सरळ ढोबळ सिद्धांत सांगायचा झाला तर थोडं एकार्थवाची डोळ्यासमोर घ्या करण्याकरिता. अविद्या आणि अज्ञान जाऊ द्या, मला आता त्याच्यातले फरक सांगायचे नाही. पण अज्ञानाने युक्त असलेला हा जीव आहे, अज्ञानामध्ये राहणारा हा जीव आहे. आता कधी कधी प्रश्न पडतो, हे अज्ञान म्हणजे नेमकं काय? शास्त्रांनी व्याख्या केली, अनादि भावरूपत्वे सती ज्ञानबाध्यत्व. जे अनादि आहे, भावरूप आहे आणि ज्ञानाने बाध्य आहे त्याला अज्ञान म्हटलं जातं. नाही कळालं, दुसरं बोलतो, ऐका. विकल्प ज्ञानाला अज्ञान म्हणा. नको तो मनात विकल्प आला की त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, आणखी सोपं बोलू, विपरीत ज्ञानाला अज्ञान म्हणा. तसं नसून तसं वाटायला लागलं की त्याला अज्ञान म्हणा. जाऊ द्या, हे सगळं बाजूला सोडा. अगदी सोपं सांगू, तुम्ही जरा मराठी भाषेतून या शब्दाकडे लक्ष द्या. अज्ञान शब्द कसा लिहिणार तुम्ही? अज्ञान. हा अ शब्द बाजूला काढा. अ या शब्दाचा अर्थ अपूर्ण. अपूर्ण असलेलं जे ज्ञान आहे का नाही त्याला अज्ञान म्हणा. पटलं का? बघा आता, अपूर्ण असलेलं ज्ञान. उदाहरण देतो मी तुम्हाला. गुलाबाचं फुल आहे, तुमच्याही हातात आहे माझ्याही हातात आहे. त्या गुलाबाच्या फुलाचे काटे मला टोचायला लागले आणि त्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध तुम्हाला यायला लागला. तुम्ही असं म्हणायला लागला की गुलाबाचं फुल सुगंधी आहे. मी असं म्हणायला लागलो की गुलाबाचं फुल काटेरी आहे. मी म्हणतो काटेरीच आहे आणि तुम्ही म्हणता सुगंधीच आहे. खरं पाहायला गेलं तर गुलाबाचं फुल काटेरीही आहे आणि सुगंधी आहे, दोन्ही आहे. पण मी माझंच खरं म्हणतो, तुम्ही तुमचंच खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच अज्ञान म्हणा. कळालं का? बघा, अगदी सोपं उदाहरण देतो. नाही कळालं, दुसरं उदाहरण देतो. आणखीन दुसरं उदाहरण देतो. कीर्तन झाल्यानंतर लोक आम्हाला काही काही म्हणतात, महाराज छान कीर्तन झालं. आणि म्हणतो वा छान. काही लोकांचं असं म्हणणं आहे, आता इथं ढोरेवाडीमध्ये बसलेले ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे, गेली तासभर झालं महाराज वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगतात, किती यांच्या लक्षात राहत असेल असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की हे जे आपल्या गावात आलेले बोधले महाराज आहेत यांच्या सगळं लक्षात राहतं. आहे की नाही तुमचं म्हणणं? होय म्हणा तोपर्यंत, नंतर काय का म्हणे ना 11 वाजेपर्यंत तरी होय म्हणा. तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की महाराजांच्या खूप लक्षात राहतं. बरोबर आहे, तुमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे महाराजांच्या खूप लक्षात राहतं, असं इथं बसलेल्यापैकी सगळ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला गंमत सांगू, मी पंढरपूरहून इकडे गावाला कीर्तनाला येत असताना दुपारी निघताना घरून मी निघायला लागलो आणि बायकोला म्हटलं, अगं माझा फेट आहे पण उपरणं कुठं आहे? ती म्हटली तुमच्या काहीच लक्षात राहत नाही. उदाहरण संपलं उदाहरण माझं. तुम्ही ढोरेवाडीतली सगळी मंडळी म्हणता आपल्या या महाराजांच्या सगळं लक्षात राहतं आणि माझी बायकोच मला म्हणते यांच्या काही लक्षात राहत नाही. ती तिचं खरं म्हणते, तुम्ही तुमचं खरं म्हणता. या अपूर्ण ज्ञानालाच अज्ञान म्हणा. विठ्ठल या अज्ञानामध्ये राहणारा हा जीव आहे, या अज्ञानामध्ये अडकलेला हा जीव आहे. म्हणून त्याला अपूर्ण म्हणा, म्हणून त्याला दुःखी म्हणा, म्हणून त्याला घेणारा म्हणा. हा जीव एकतर कल्पनेने युक्त आहे, कामनेने युक्त आहे, अविद्येने युक्त आहे. असा असणारा हा अपूर्ण असलेला एक जीव जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ गेला. चेहऱ्यावरची त्याची चिंता तुकाराम महाराजांनी पाहिली आणि तुकाराम महाराजांनी विचारलं, का रे बाबा काय झालं? तो म्हणायला लागला, गुरुजी महाराज काय करू सांगा. कैमी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझी. माझ्या जीवनातली ही अपूर्णता कधी निघून जाईल? मला परिपूर्णता कधी येईल? परमात्मा प्राप्ती कधी होईल?
भेट लागी पंढरीनाथा 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 जीवा लागले तळमळ व्यथा जीवा लागले तळमळ व्यथा भेट लागी पंढरीनाथा भेट लागी पंढरीनाथा लागले जोपर्यंत परमात्मा प्राप्ती नाही, भेट नाही, तोपर्यंत अपूर्णता आहे. आणि म्हणून असा अपूर्ण असलेला एक जीव जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ जातो आणि तुकोबारांना म्हणतो, महाराज, ही अपूर्णता निघून जाण्याकरता काय करावं लागेल? ही अपूर्णता जाण्याकरिता काय करावं लागेल? परमतत्वाच्या भेटीकरता नेमकं काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं काय झालंय? तू ज्ञानेश्वरीचं पारायण न करता माझ्याकडे आलाय म्हटलंय. तुझा हा घोळ झालाय म्हटले. तुकोबाराय म्हटले, तुझा घोळ झालाय जरा. तू ज्ञानेश्वरी आणखीन वाचली नाही म्हटले, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही म्हटले. जरा बोलू, तुकोबारांकडे जायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचून गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचून गेलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे. एकतरी ओवी, मी आता या मतावर आलोय, एकतरी ओवी वाचावी असं या मतावर आलोय. आता कमीत कमी तेवढं तरी करा बाबा, हे अनुभवण्याचं पुढं जाऊ द्या. वाचावी प्रत्येक ओवी शब्द ज्ञानोबारांचा फार महत्त्वपूर्ण आहे. लॉकडाऊनमध्ये मध्ये एकदा एका महाराजांचा फोन आला, गुरुजी मला परिचित महाराज होते, त्यांनी मला फोन केला आणि म्हटले, काय करताय? काही नाही, चाललंय लिखाण चिंतन, काही बसूनच घरात, काही कामच नव्हतं दुसरं, चाललंय म्हटलं लिखाण वगैरे काहीतरी करतोय. मी आपलं त्यांना विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हटलं, आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण करून उठलोय. म्हटलं, अरे वा, छान. म्हटलं, तो म्हटलं, पलीकडनं ते महाराजांनी मला सांगितलं, महाराज काय ज्ञानेश्वरीचं पारायण केलं? म्हटलं, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा केलं बघा. मी आत्तापर्यंत कधीच ज्ञानेश्वरी वाचली नाही, आयुष्यात पहिल्यांदा हे पारायण केलं. कोण म्हणतंय? गजल कीर्तनाचा सोहळा आनंद. पारायण झालं नाही आणखीन आमचं ज्ञानेश्वरीचं. एकदाही आणखीन ज्ञानेश्वरी आम्ही वाचली नाही. एकदाही आम्ही जर ज्ञानेश्वरीकडे पाहिलं नसेल, थोडंसं माफी मागून पण स्पष्ट बोलतो, जर ज्ञानेश्वरीचं पारायण आमचं एकदाही झालं नसेल तर कंबर बांधून कीर्तन सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्हाला अधिकार. गाथा जर आम्ही उडून पाहिलेली नसेल, आणखीन गाथ्याचं जर चिंतन आमच्याकडून झालेलं नसेल, मी आजही सकाळी देहूमध्ये बोललो ना, आजही आपल्या समोर बोलतो की ज्ञानेश्वरी आणि गाथा म्हणजे काय आहेत? प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहेत. प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे, तुकोबा. आपल्या घरामध्ये हे दोन ग्रंथ असणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे, तुकोबा यांचं वास्तव्य आमच्या घरामध्ये असणं आहे. जे हे दोन ग्रंथ ज्याच्या घरात नाहीत ना, वाईट वाटेल पण एक वाक्य बोलतो, हे दोन ग्रंथ ज्यांच्या घरात नाहीत ना, त्याच्या घराला घरघर लागल्याशिवाय राहत नाही. वाईट वाटेल तुम्हाला, पण हे ग्रंथ आमच्या घरात असले पाहिजे. ज्ञानेश्वरी आमच्या घरात असली पाहिजे, गाथा आमच्या घरात असला पाहिजे. वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचं नाव आपण ऐकून असाल, त्यांना पाहिलंही असेल, काही जुनी मंडळी जर या भागातली असतील तर पाहिलं असेल. भोसरीचे राहणारे भोसरीकर माऊली, फार मोठा अधिकार. महाराज, मी त्यांना डोळ्यांनी बघितलं. प्रत्येक शुद्ध दशमी एकादशीला पंढरपूरला यायचे. गाथा पूर्ण पाठ, पूर्ण गाथा पाठ. पण कधीही गेलं की गाथा उघडून बसलेली असायची. कधीही गेलं की गाथा उघडून बसलेली असायची. त्यांचं चालू असायचं पूर्ण गाथा पाठ, तरी गाथा वाचायची.
जरा स्पष्टच बोलतो, आमचा फक्त कीर्तनाचाच अभंग पाठ असतो, तरी गाथेची आणि आमची गाठ नाही. कधीच आमच्या पिशवीत गाथा दिसत नाही. किती शोकांतिक आहे. पूर्ण गाथा पाठ, सरळ नाही उलटा गाथा पाठ. मी एकदा त्यांना विचारलं, महाराज की तुमचा गाथा पाठ आहे तरी तुम्ही गाथा घेऊन बसता, कायम गाथा वाचता का असं? मला त्यांनी फार गोड उत्तर दिलं. मला त्यांनी असं सांगितलं की तुमचा अभंग जरी पाठ असला तरी गाथा उघडायचा, पुन्हा त्या अभंगाकडे पाहायचं, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. पुन्हा त्या अभंगाकडे पाहायचंच. मी म्हटलं पाठ असला तरी? हो म्हटले पाहायचं. म्हटलं का? 2 कारणं सांगितली त्यांनी. एक, तुम्ही गाथा उघडणार म्हणजे गाथ्याच्या पाया पडणार आणि मग तो अभंग पाहणार, आणि गाथ्याच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष तुकोबऱ्यांच्या पाया पडणं आणि मग कीर्तनाला जाणार. आणि दुसरा अर्थ मात्र अंगावर शहारे आणणारा त्यांनी सांगितला की किती जरी अभंग पाठ असला आणि कित्येकदा जरी त्या अभंगावर कीर्तन केलेलं असलं तरी प्रत्येक वेळेस तो अभंग गाथ्यात पाहायचा आणि जायचं. का? कारण त्या गाथ्यातल्या शब्दांची कधीतरी तुमच्यावर कृपा होईल आणि ती अक्षरं म्हणतील माझा अर्थ असा आहे, कीर्तनात जाऊन सांगा. त्या अक्षरांची कृपा व्हावी, त्या शब्दांची कृपा व्हावी, त्या शब्दांना असलेल्या वेलांटी आकार उकारांची कृपा व्हावी. किती सूक्ष्म आहे. आता ही अतिशय जाणकार मंडळी आज भजनाला कीर्तनाला इथं साथ द्यायला आहे. फार जाणकार. मी पहिल्या चालीमध्ये ऐकलं की कशा पद्धतीने ही चाली, मला फार चालीतलं कळत नाही, म्हणजे मी चालीचा नाही म्हटलं तरी कळेल, चालेल, काही हरकत नाही. पण मला भजन ऐकायचा छंद आहे फार, मला भजन ऐकायचा फार छंद आहे. पण त्या चाली म्हणताना सुद्धा तुकोबऱ्यांच्या त्या वेलांटी आकार उकाराचा विचार फार महत्वाचा आहे. वेलांटी असेल तर वेलांटीचा उच्चार केलाच पाहिजे, त्याला मात्रा देऊन नाही जमत, त्याला उकार देऊन जमत नाही. जसं आहे तसंच. जरा पुढे बोलू. पहिली वेलांटी असेल तर स्वर ऱ्हस्वच आणि दुसरी वेलांटी असेल तर स्वर दीर्घच. इतकी फक्त आता ती पहिली आहे का दुसरी आहे हे कळण्याकरता गाथा बघावा लागतो. हे तितकंच खरं. कसं आता ती बघितलंच नाही तर कळायचं कसं काय? बघावं लागतं, त्याच्याशिवाय कळणार नाही पहिली आहे काय. आणि म्हणून कायम त्याच्याकडे पाहणं, त्या अक्षरांकडे पाहणं, त्या अक्षरांची कृपा होती. तुकोबरांनी सांगितलं तुझं काय झालंय, तू ज्ञानेश्वरी पारायण न करता माझ्याकडे आलाय. तू म्हटलं काय केलंय ना पारायण, मग तुला एक ओवी कळत नाही का? अरे ज्ञानोबरांनी सांगितलंय परमतत्वाची प्राप्ती करायची असेल तर काय करा, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. 16वा अध्याय उघडा. ज्ञानोबरा काय बोलतात पहा. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू प्राप्त करायची असेल तर ज्ञानाशिवाय ती प्राप्त होणार नाही. तो म्हणायला लागला मग महाराज माझा आता पुढला प्रश्न आपल्याला असा आहे की परमात्मा नावाची वस्तू घ्यायची असेल तर त्याच्याकरता ज्ञान अगोदर आलं पाहिजे. पण हे ज्ञान मिळेल कुठं? मला कुठं जावं लागेल? कोणाकडे जावं लागेल म्हणजे मला ते ज्ञान मिळेल? कसं जावं लागेल म्हणजे मला ते ज्ञान मिळेल? तुकोबरांनी सांगितलं म्हणून म्हटलं तू पारायणच केलं नाही ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनियाथी अनावे तरी संता या भजावे सर्वस्वी. संतांकडे जा मिळतं. तरी त्याच्या मनामध्ये प्रश्न पडला आणि तो म्हणायला लागला महाराज हे ज्ञान त्यांच्याकडून घेण्याकरता मला काय त्यांना द्यावं लागेल? मला काय द्यावं लागेल? मला काय त्याची किंमत किती मोजावी लागेल? काही किंमत द्यावी लागेल का? काही पैसे द्यावे लागतील का? मला ती ज्ञान नावाची वस्तू मिळायची असेल तर काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी थोडं स्मित हास्य केलं. महाराजांनी सांगितलं अरे नाही नाही, हे ज्ञान नावाची वस्तू देण्याकरिता संतांनी दुकानं घातलेली आहेत आणि त्या दुकानाचं वैशिष्ट्य सांगू म्हटले. अभंगाचं पहिलं दुकान घातला
असे दान संत उदार उदार भरली अनंत भांडार. विठाला विठाला या भंगाचा विचार करत असताना आपली आत्तापर्यंत प्रस्तावना आपण करून आलो. या प्रस्तावनेतून एक विषय आपल्या डोळ्यासमोर आला की तो असणारा सामान्य मनुष्य तुकोबारांना विचारू लागला की आम्हाला ज्ञान नावाची वस्तू प्राप्त करण्याकरता कोणाकडे जावं लागेल? संतांकडे जा. संतांनी दुकान घातलंय, मग त्याच्याकरता काय द्यावं लागेल? काही काळजी करू नको, तिथं गेल्याबरोबर ते देत राहतात, कारण घातला दुकान देती आली अशी दान. या अभंगातला जो दुकान शब्द आहे की नाही, त्या दुकान शब्दाच्या संबंधाने आणखीन 2-3 विषय आपल्याला पाहता येण्यासारखे आहेत. काय आहे? तुकाराम महाराज सांगतात की या दुकानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. संतांनी घातलेलं जे दुकान आहे त्या दुकानाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, घातला दुकान पडिये तैसा आहे वान. घातला दुकान पडिये तैसा आहे वान. वान या शब्दाचा अर्थ प्रकार. वान या शब्दाचा अर्थ प्रकार. दुसऱ्या शब्दात सांगू व्हरायटी. कळालं का? बघा व्हरायटी. अहो काही वेळेस आपण दुकानात गेलो का नाही, मला कळत नाही, गिऱ्हाईक असं गमतीचं असतं, त्या कापडाच्या दुकानात जाऊन त्या दुकानदाराला उगीच मोठ्याने म्हणतात नवीन दाखवा. काही म्हणायची गरज नसते बरं का. नवीन दाखवा असं म्हटलं की तो मालक 10 वर्षापूर्वीचं दाखवतो, त्यालाच म्हणायचं नवीन दाखवा. आपल्याला काय कळतं महाराज, पण आपल्याला असं वाटतं नवीन दाखवा म्हटल्यामुळे त्यांनी नवीन दाखवलं. नवीन दाखवलं नाही, 10 वर्षापूर्वीचं खपविलं. तुला कळत नाही ते, तुला कळत नाही ते. तो दुकानदार असा गमतीचा असतो. ठीक आहे, एवढ्यावरही नाही समाधान झालं तर दुसरा विचार आपल्याला संतांनी घातलेल्या दुकानाचा विचार आपल्याला करता येईल. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे जया पाहिजे ते आहे रे, असं दुकान आहे. एवढ्यावरही नाही समाधान झालं तर नाथ महाराजांचं एक प्रमाण देता येतं, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. एवढ्यावरही नाही समाधान झालं तर मग तुकोबारांनी या भंगाचा निर्देश केला. अरे बाबा, पडिये तैसा आहे वान म्हटलं तरी तुला दुकानाचं महत्व कळेना, जे जया पाहिजे ते आहे रे असं म्हटलं तरी तुला महत्व कळेना, देतो मुलाविन सर्व वस्तू असं हे दुकान आहे असं म्हटलं तरी तुला लक्षात येईना. मग नीट ऐक म्हटले, संतांनी घातलेल्या दुकानाचं वैशिष्ट्य सांगू म्हटले, देती आली अशी दान असं हे दुकान आहे. असं दुकान कुठंतरी आहे का? देती आली अशी दान असं दुकान आहे का? आपल्या या खेड परिसरामध्ये जे काही 10-12 वाड्या आहेत आपल्या आणि खेड गाव आहे आपलं, या सगळ्या खेड परिसरामध्ये तुमच्या परिसरात असं एकतरी दुकान दाखवा. आता दुकानातलं बाळासाहेबांना जास्त माहिती आहे म्हणून विचारतो, असं एकतरी दुकान दाखवा की ज्या दुकानावर बोर्ड लिहिलाय येथे सर्व वस्तू दान केल्या जातील. आहे काय बोर्ड? बाळासाहेब लावून बघा. परत म्हणू नका गिराईकच नाही लॉकडाऊनचं, म्हणू नका, आम्ही सगळे तुमचेच गिराईक. त्यांना वाटलं असं भेटतं का काय करून, मला बंद करून, दुकान बंद करूनच मला बोलवलंय. बंद केलं मग मला म्हटले बंद केलं, या आता. मला सांगा, देती आली असे दान आहे का कुठंतरी बोर्ड? नाही, हा बोर्ड कुठेही दिसणार नाही. पण सांगू तुम्हाला, ज्ञानोबारांच्या समाधी स्थानापुढे मात्र हा बोर्ड आहे, देती आली अशी दान. ज्ञानोबा 700 वर्ष झालं दान करतायत. तुकोबार आहे 350 वर्ष झालं दान करतायत. नाथ महाराज 400 वर्ष झालं दान करतायत. गुरोबा काका 700 वर्ष झालं दान करतायत. नामदेवराय अखंड दान करतायत. हा बोर्ड फक्त आणि फक्त संतांकडे घातलेला आहे, देती आली अशी दान. विठाला आणखीन एक गंमत आहे, मला भावलेला आणखीन एक भाव याच्यातून सांगून पुढे जातो. देती आली अशी दान, हे जे आहे की नाही, देती आली अशी दान, इथला दान शब्दही महत्वाचा आहे, देती शब्दही महत्वाचा आहे आणि आली अशी हाही शब्द महत्वाचा आहे. हा दान शब्द काय आहे? दान शब्दाचा विचार, बरं दान देतात म्हणजे नेमकं काय देतात? दान करावं म्हणजे नेमकं काय करावं? दा यच्छती म्हणजे देणे, त्याला आन प्रत्यय लागला की दान शब्द तयार झाला. या दान शब्दाचा विस्तार पुष्कळ तत्वज्ञानाने केला, आत्ता सांगण्यामध्ये सगळा वेळ घेत नाही. परंतु शास्त्राची भाषा ऐकायची झाली तर शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानम समाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिस्मरेत. शास्त्र आम्हाला सांगतं, बस 100 कामं सोडा, जेवण करा, 1000 कामं सोडा, स्नान करा, लाखो कामं सोडा, दान करा आणि कोट्यावधी कामं सोडा, हरिनाम घ्या. शास्त्र सांगतं आम्हाला. त्या 4 गोष्टी शास्त्राने आम्हाला सांगितल्या. हा दानाचा महिमा सांगितला. संतांनी मांडलेल्या दुकानामध्ये कोणतं दान केलं जातं? मी 2 दानं सांगतो महाराज. एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगतो आणि दुसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने जर दान ऐकायचं असेल तर त्याच्याकरिता एक फक्त अमृत अनुभवातली ओवी फक्त वाचून पुढे जा. ज्ञानोबा अमृत अनुभवामध्ये फार गोड बोलतात. संतांनी कोणत्या वस्तूचं दान केलं? कैवल्य कनकाची या दाना
जो न करशी थोरसाना दृष्ट्याची या दर्शना पाडावू जो. ज्ञानोबा बोलतात कैवल्य कनकाची या दाना. इथला कैवल्य शब्दाचा अर्थ आहे मोक्ष. मोक्षरूपी सुवर्णाचं दान करणारं एकमेव दुकान आहे आणि ते म्हणजे संतांचं आहे की जिथून मोक्षाचं दान केलं जातं, मोक्षदान केला जातो. आता हा मोक्ष म्हणजे नेमकं काय? तत्वज्ञानाने व्याख्या केली. आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. एका पंडित द वा जोगांची काही पुस्तकं आपणही वाचत असाल, मी वाचतोय. बापट शास्त्रींची द वा जोगांची पुस्तकं. त्यांनी फार गोड व्याख्या केली. त्यांनी असं सांगितलं, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं म्हणजे मोक्ष. दृष्टिकोनातच बदल होणं म्हणजे मोक्ष. जाऊ द्या, हे सगळं जरा अवघड वाटायला लागलं तर मी सोपं सांगू. मी एकदा आमच्याकडे संस्थेमध्ये शिकून असंच घरी कीर्तनाला गेलो. फडावरची कीर्तन आमची, वारकरी सगळे परंपरेचे भोळे भावडे वारकरी. आणि मी कीर्तनात असं म्हणायला लागलो, आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. कुणाला कळायचं हे? कुणाला कळेल? कुणालाच कळेना महाराज. आमचे वडील अशी कीर्तनात समोर बसलेले होते आणि मग ते वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला ती कीर्तनातच सांगितलं, हे असलं अवघड कळत नाही म्हटले. हे इतकं वेदांतिक सांगत. त्यांनी मला सांगितलेली व्याख्या सांगू. ते असं म्हणायचे, वेदांतिक कुणाला म्हणायचं? जे स्वतःला कळत नाही ते दुसऱ्याला न कळणाऱ्या भाषेत सांगायचं, त्याचं नाव वेदांतिक. हे उगाच शब्द वापरत राहतात. शशशृंग, ख पुष्प, मोठं मोठं बोलत राहायचं. काही काही फार अवघड बोलत राहतात महाराज. त्यांनाच कळायला नसतं हे काय आहे त्याला काय. शशशृंग तुम्हाला वाटतं फार अभ्यास, काही नाही. शशशृंग म्हणजे सशाचं शिंग, दुसरं काय आहे महाराज? पण आपल्याला वाटतं अभ्यास करून आलाय काय की काही नाही. ज्ञानोबरांनी वापरलेले शब्द आहेत महाराज. ख पुष्प, आकाशाचं पुष्प कधी नाहीच. अजातवादाच्या दृष्टीने आलेले दृष्टांत आहेत सगळे हे. जाऊ द्या, ते आमच्या वडिलांनी सांगितलं, हे असलं अवघड कळत नाही. मी म्हटलं, अहो जसं शास्त्रात आहे पाठ केले तेच सांगितलं, नाहीतरी आता पाठ करूनच चाललंय. आता जो सगळा कार्यक्रम चाललाय तो पाठ करूनच चाललाय. आमच्याकडे चातुर्मासात एक विद्यार्थी होता महाराज. मी पाठ घेत होतो तेव्हा ते चातुर्मासात एक विद्यार्थी होता. ते सगळे चातुर्मास वगैरे झाल्यानंतर चैत्रात माझ्याकडे आला एकदा. आणि आल्यानंतर तो मला म्हटला, महाराज मी तुमचं एक कीर्तन बसवलंय. म्हटलं, हे बसवलं कुठून शब्द आला काही कळलं ना मला. तो म्हटला, तुमचं एक कीर्तन बसवलंय. मी म्हटलं, जाऊ दे बाबा, बसवलं तर बसवलं. हां, काय झालंय म्हटलं. तो म्हटलं, मला इथंच करायचं आहे. म्हटलं, बरं ठीक आहे. मग त्यानं कीर्तन करायचं ठरलं चैत्रामध्ये. आणि मग ते कीर्तनाला उभा राहिला, मी त्याच्या कीर्तनाला बसलो. आमचे काही विद्यार्थी बाकीचे टाळ घेऊन उभे राहिले. सगळं चालू झालं. तो कीर्तनात जसं आहे तसं मांडत होता. आणि मांडता मांडता मी ते कीर्तन हिवाळ्यात केलेलं होतं. त्यामुळे मी कीर्तनात असं म्हटलं होतं तिथं की आता काय हिवाळा आहे. ह्याचं कीर्तन चैत्रात चालू होतं. तो कीर्तनात म्हटला, आता काय हिवाळा आहे, उन्हाळ्यात. अरे बाबा, उन्हाळ्याच्या जागेवर हिवाळा आणि हिवाळ्याच्या जागेवर उन्हाळा. बुद्धीचे वैभव तेवढं तरी अन्य नाही तुझे. जाऊ दे, तिथं तरी कमीत कमी आपलं डोकं लावावं का नाही. असे गमतीचे काही काही असतात. माझा मुद्दा वेगळा नाहीये. मला मुद्दा तेवढाच मांडायचा. दान शब्दाचा विचार करत असताना मोक्षाचं दान करणारे, मोक्ष अत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. आमच्या वडील म्हटले, हे कळत नाही, हे फार अवघड वाटायला. मी म्हटलं, तुम्ही सांगा सोपं. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ते म्हटलं, काही नाही, मोकळं होणं म्हणजे मोक्ष. कशाला डोक्याला ताण द्यायचं म्हटले उगीच. मोकळं होणं म्हणजे मोक्ष. किती सुटसुटीत व्याख्या बघ. बरं, जाऊ द्या. अशा मोक्षाचं दान करणारी संत आहेत. कैवल्य कनकाची या दान. पंढरीचे वारेकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचं दान करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ पंढरपूरच्या वारकऱ्याला आहे. असे असणारे हे अधिकारी आहेत. त्यामुळे या दुकानात काय दान केलं जातं तर मोक्षाचं दान केलं जातं. देती आली यासी दान. एक मुद्दा संपला. दुसरा सांगतो भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. आणखीन एक तुकोबरेंचं प्रमाण आहे पहा. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. भगवंताच्या अविस्मृतीचं दान करणारं दुकान केवळ आणि केवळ संतांनी घातलं म्हणून देती आली यासी. दोन गोष्टी झाल्या. एक, ज्ञानाचं दान करणारं हे दुकान आहे आणि दुसरं भक्तीचं दान करणारं हे दुकान आहे. नाही कळालं तर याचा सगळ्याचा समारोप एका प्रमाणात करू. कृपादान केली संती कल्पांती ही सरेना. संपला विषय. कृपेचं दान करणारे हे दुकान आहे. महाराज सांगतात, घातला दुकान देती आली अशी दान. ठीक आहे, दुकान कळालं, दान म्हणजे काय कळालं. पण देती ह्याचा अर्थ काय? हे देत राहतात. हे काय करतात? देत राहतात. कोणी द्यावं? ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं. कोणी द्यावं? ज्याच्याकडे आहे त्यानं द्यावं. जरा पुढे बोलू. कोणाला मागावं? ज्याच्याकडे आहे त्यालाच मागावं. साधी गोष्ट आहे. ज्याच्याकडे आहे त्यालाच मागावं. ज्याच्याकडे नाही त्याला काही मागण्याचा अर्थ आहे का? ज्याच्याकडे नाही त्याला काही मागण्याचा अर्थ नाही. उगी गमतीने सांगतो. एखाद्या घरातून एखादा मनुष्य घरातून बाहेर पडायला लागला की त्याच्या बायकोने सांगावं, किराणा माल घेऊन या. दुसऱ्या दिवशी निघाला की कपडे घेऊन या. आणखीन निघाला की औषधं घेऊन या. काही ना काही रोज त्यानं काम सांगावं. काही ना काही आणा, हे आणा, ते आणा, ते द्या, हे द्या, ते द्या, हे द्या.
एके दिवशी तो कंटाळून तो म्हटला, तुला काही कळतं की नाही, इतकं सगळं मागत राहते, कधीतरी बुद्धी माग, कधीतरी बुद्धी माग. तिने एकाच वाक्यात उत्तर दिलं, ज्याच्याकडे जे आहे तेच मागावं. जरा उशिरा कळायला लागलं तुम्हाला, असू द्या, काही हरकत नाही. काय आहे महाराज, ज्याच्याकडे जे आहे ते. ज्ञान मागायचं असेल संतांकडे चला, भक्ती मागायची असेल संतांकडे चला, कृपा मागायची असेल संतांकडे चला, यांच्याशिवाय कोणी देणार नाही. देती आली अशी दान. तरी माझ्या मनात एक प्रश्न येतो, देती आली अशी दान. मला असं वाटतं, म्हणजे माझ्या दृष्टीने भाव सांगतो, मला बाकी नाही एवढं फार लक्षात येणार, पण या अभंगाचा अन्वय करायची गरजच नाही पहिल्या प्रमाणाची. हे आहे असंच म्हटलं तरी आपल्याला कळतं. देती आली अशी दान. सांगू फरक काय होतं? देती आली अशी दान आणि आली अशी मग देती दान, याच्यात फरक आहे. बघा ना तुम्ही, शब्द उच्चारल्यानंतर कळतंय. सांगू तुम्हाला, देती आली अशी दान हे संतांचं दुकान आहे आणि आली अशी मग देती दान हे माणसाचं दुकान आहे. दुसरं काहीच नाही, एका वाक्यात फरक. माणूस आली अशी मग देती दान, पण संत अखंड देती दान. संत देत राहतात, त्यांना काही मागायची गरजच पडत नाही, देत राहणं हा संतांचा स्वभाव आहे. बरं, कोण आली असे? 3 मुद्दे सांगतो. संतांनी माणसाला दिलं, याच्यात नवल नाही. संतांनी संतांना दिलं, याच्यात नवल नाही. संतांनी भगवंताला दिलं, याच्यात नवल आहे. विठ्ठल घातला दुकान देती आली अशी दान. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज हे संत देत राहतात का? तुकाराम महाराज सांगतात, त्यांचा स्वभावच आहे. अभंगाचं दुसरं स्वभावच आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. हे उदार उदार शब्द फार महत्वाचा आहे बरं का. उदार असा आहे, उदार असा नाही. हा, हे लक्षात घ्या, कारण तुमचा संबंध उधारीशी जास्त आहे, उदाराचे नाही जास्त. महाराज सांगतात उदार, उधार नाही. संत उदार आहेत, उदार आहेत. हे 2 वेळेस उदार उदार का म्हटलं असेल, 2 वेळेस अवधानी का आलं? खूप कारण आहेत, पण 1-2-3 फक्त सांगतो. मला भावलेली थोडी वेळही माझी आता कमी आहे, थोडक्यात सांगून पुढे जातो. 2 गोष्टी आहेत. एक तर निर्गुण तत्वाचा साक्षात्कार करून देणारं औदार्य संतांकडे आहे म्हणून संत उदार, आणि सगुण असलेल्या पांडुरंगाची भेट घालून देणारं औदार्य संतांकडे आहे म्हणून संत उदार. असं दोन्ही अंगाने घ्या. जरा पुढलं बोलू. ज्ञानाचं दान करणारे संत आहेत म्हणून उदार, आणि भक्तीचंही दान करणारे संत आहेत म्हणून उदार. उदार उदार. याहीपेक्षा आणखीन सोपं बोलू. संत देत राहतात म्हणून उदार, काहीही न घेता देत राहतात म्हणून उदार. आता कळालं का बघा. संत देत राहतात उदार, काहीही न घेता देत राहतात म्हणून उदार. 3 गोष्टी सांगतो. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा, काहीतरी अगोदरच घेतो मग देतो त्याला देव म्हणा, आणि काहीही न घेता देत राहतात त्यांना संत म्हणा. सोप्या सोप्या व्याख्या आहेत. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो त्याला माणूस म्हणा. आपण एखाद्याला 100 रुपये दिले, आपली अपेक्षा असते याने काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काही देता आलं, मतदान द्यावं, घे 100, तुमच्याकडे काय असेल ते असेल. मी उगाच सहज बोललो. आपलं देणं काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने. भगवान असा आहे महाराज गमतीचा, घेसी तेव्हा देस, मग देणार. अगोदर घेणार नाही. हो पोहेच घेतले ना, संपलं. मुष्टीवर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला, पण हे घेतलं. ते किती घेतले, कसले होते, काय होते हे महत्वाचं नाहीये, पण घेतलं. देवाचा असा आहे. संत मात्र काहीही न घेता देत राहतात, असा संतांचा स्वभाव आहे.
मी ज्या परंपरेत जन्माला आलो माणकोजी महाराज बोधले. भक्तिविजय जर आपण वाचला असेल तर त्याच्यात हे चरित्र तुम्हाला वाचायला मिळेल. काही वारकरी संप्रदायाच्या मोठ्या परंपरा आजतागायत चालत आल्या. जगद्गुरू तुकोबारांच्या समकालीन असलेली माझ्या घराण्याची परंपरा. माणकोजी महाराजांपासून माझी 11वी पिढी. माणकोजी महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख असा येतो, महाराज सकाळी उठायला लागले आणि शेतात निघायला लागले. जाताना त्यांच्या बायकोनी ममताईंनी सांगितलं, महाराज तुम्ही शेतात चालला खरं, परंतु शेतात गेल्यानंतर आपल्या शेतातली जी ज्वारीची कणसं आहेत का नाही ती कुणाला देऊ नका. तुमचा स्वभाव आहे देत राहायचा, देऊ नका कुणाला. महाराजांनी सांगितलं नाही देत नाही. निघाले तरी ममताईला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं सांगितलं महाराज मी तुम्हाला पुन्हा सांगते, आपल्या शेतातली ज्वारीची कणसं कुणाला देऊ नका आणि त्याच्याही पुढे नीट आहे का, तुमच्या हाताने कुणाला देऊ नका. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, तुमच्या हाताने कुणाला द्यायचं नाहीये. माणकोजी महाराजांनी विचारलं, अगं शपथ का घालायला लागलीस, कशाला शपथ घालायला लागलीस. म्हटले मी देत नाही म्हणून सांगितलं ना. ते म्हटले नाही नाही तुमच्यावर विश्वास नाही. हे तेव्हापासून चालत आले, हे कंसातलं आहे आता वाक्य, तुमच्यावर विश्वास नाही. ठीक आहे. महाराज गेले शेतात, कट्ट्यावर बसले, भजन सुरू झालं. नेमकं एक वारकऱ्याची दिंडी पंढरपूरला निघालेली होती आणि ती दिंडी नेमकं माणकोजी महाराज बोधले यांच्या शेतामध्येच आली. आणि मग वारकऱ्याला भेटल्यावर काय आनंद महाराज, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मोठमोठ्याने आनंदाने नाचणं उड्या मारणं सगळं चालू आहे. भरपूर भजन झालं आणि मग वारकऱ्यांनी सांगितलं महाराज काही जेवणाची व्यवस्था आहे का नाही. महाराजांनी त्या चिरगोटाकडे बघितलं, 2 भाकरीन 25 वारकरी, कसा मेळ लागणार. महाराजांना वाईट वाटायला लागलं, काय करावं काय करावं. 2-3 वारकरी म्हटले इकडं तिकडं पाहू नका, ती ज्वारीची कणसं तोडून द्या, हुरडा करू, खाऊन निघू, संपलं म्हटले. महाराजांनी सांगितलं हो हो. अशी ज्वारीच्या कणसाला हात लावून ती कणसं तोडणार. तेवढ्यात महाराजांच्या लक्षात आलं, आपल्या बायकोनी सांगितलंय तुमच्या हाताने कोणाला काही द्यायचं नाही, पांडुरंगाची शपथ आहे. महाराजांना वाईट वाटायला लागलं. एखाद्याकडे नसलं तरी उसनं करतो पण वारकऱ्याला खाऊ घालतो. वारकरी दारातून उपाशी जाणं याच्यासारखं महापाप कोणतं नाही. आणि आज माझ्याकडे एवढं असूनही मी दान करू शकत नाही, अन्नदान करू शकत नाही. वाईट वाटायला लागलं, डोळ्यात अश्रू यायला लागले. लगेच महाराजांच्या लक्षात आलं, थोडंसं चातुर्य महाराजांनी दाखविलं आणि महाराजांच्या मनात असा विचार आला, बायकोनी सांगितलंय तुमच्या हाताने कोणाला काही द्यायचं नाही, त्यांच्या हाताने घेतलं तर चालते की, माझ्या हाताने द्यायचं नाही. आणि मग महाराजांनी लगेच सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं, एक काम करा, मी कोणाला द्यायला गेलो तर कोणाला कमी कोणाला जास्त जाईल, तुम्ही तुमच्या हाताने घ्या. आता तुमच्या हाताने घ्या म्हटल्यानंतर कमी घेतील का, तुम्ही उगं म्हणून बघा आम्हाला मग कळेल. तुमच्या हाताने घ्या म्हटल्यानंतर कमी घेऊ का आम्ही. काय महाराज, ते दासगुरू महाराजांनी वर्णन केलंय, बोधले बुवाची लुटी येली शेतात, सगळ्याच्या सगळी कणसं तोडून घेतली, मस्तपैकी हुरडा केला, खाल्ला. अशा पद्धतीने आपल्या जवळ जे आहे ते सगळं देत राहायचा हा संतांचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याचं कारणच आहे, संत उदार उदार, दिलं तरी संपत नाही का, भरले अनंत भांडार. महाराजांना कुणीतरी विचारलं तुकोबारांना, नाही हो अगोदर जे आले त्यांना मिळालं पण नंतरून आलेल्यांना काही मिळेल का. अगोदर आले त्यांना मिळालं, नंतर आलेल्यांना मिळेल का. मागं त्याची पुरे धनी आणि काशी उरे, वेळ होत आली म्हणून, मागं त्याची पुरे धनी आणि काशी उरे. महाराज सांगतात काळजी करू नका, जे समोर आलेले आहेत त्यांना तर मिळेलच, पण मागावून येणारे जे आहेत का नाही त्यांना सुद्धा धनी आणि काशी उरे, त्यांना सुद्धा उरे. किती उरे, 700 वर्ष झालं तरी उरे, 400 वर्ष झालं तरी उरे, 600 वर्ष झालं तरी उरे. संपलंय का मला सांगा. ज्ञानेश्वरीतलं दान संपलंय का, तुकोबारांचं गाथ्यातलं दान संपलंय का, नामदेव यांच्या गाथ्यातलं दान संपलंय का, नाथ महाराजांच्या भागवतातलं दान संपलंय का. अव्याहात चालू आहे. जरा पुढे बोलू, आपण संपू पण ते दान कधी संपणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत ते दान राहणार, ज्ञानेश्वरी राहणार, गाथा राहणार. याचं कारणच आहे, त्या काळामध्ये तुकोबारांच्या जवळ जे होते मागं त्याची पुरे, आणि 400 वर्षानंतर ढोरेवाडीमध्ये जे आहेत धनी आणि काशी उरे, त्यांना सुद्धा आजही ते मिळत राहायला लागलेलं आहे. असं संतांचं दुकान आहे. महाराजांना विचारलं, महाराज त्या दुकानातला जो माल आहे तो माल कधी संपत नाही म्हणता, अहो पण राहून राहून माल नाश पावेल ना. महाराज म्हणतात तो मालच कसा आहे, अभंगाचं तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते, तुका म्हणे पोते,
म्हणे देवा, तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते, संत उदार उदार भरले अनंत भांडार. मी अनेकदा सांगत असतो की खरं तर ही इतक्या गोड आवाजाची माणसं वारकरी संप्रदायात आहेत, हे संप्रदायाचं वैभव आहे. तर ही तिकडे गेली असती तर आम्हाला कुठला फायदा झाला असता. त्यामुळे ही इकडं आहेत, हे आपलं वैभव आहे महाराज. इतक्या गोड आवाजाची, इतक्या गोड हाताची ही सगळीच मंडळी. मी अनेकदा बोलतो की हा सगळा परिसर म्हणजे आळंदी असेल, पंढरी असेल, देहू असेल, या सगळ्या परिसराने संप्रदायाला एक वेगळ्या पद्धतीची अलीकडल्या काळामध्ये एक झळाळी निर्माण झाली. ही नवीन पिढी ज्यावेळेस संप्रदायामध्ये येऊ लागली आणि त्यांनी एक वेगळ्या अंगाने संप्रदायाचं तत्त्वज्ञान, वेगळ्या अंगाने संप्रदायाचा विचार समाजापर्यंत पोहोचवला आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना संप्रदायामध्ये घेऊन सांप्रदायिक करून टाकण्याचं काम अलीकडल्या पिढीमधून होऊ लागलं. ही एक मोठी नाही म्हटलं तरी कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे कार्य आणि विशेषतः ही तरुण मंडळी, पूर्वी इतका तरुण वर्ग असा, अलीकडे कीर्तनाला तरुण एवढे का, कारण सांगणारे तरुणच यायला लागले म्हणून हाही वर्ग आहे. आज एवढा मोठा तरुण वर्ग आज इथं बसलेला दिसून येतो. इथं बघा उभा राहिलेल्यामध्ये सुद्धा सगळे टाळकरी तरुण, वाजवणारे तरुण, ऐकणारे तरुण, महाराज म्हातारा कशाला तरुण. त्यामुळं पुरुषोत्तम महाराज आमचे पाटील त्यांनी सगळी ही यादी तरुणांचीच भरली. मला त्यांचा वर्षापूर्वी फोन आला या तारखेकरता, 1 वर्षापूर्वी फोन आला आणि त्याच्यानंतर आलाच नाही. मी म्हटलं आहे का नाही. मग एके दिवशी उद्धव महाराजांचा आला, मग पुरुषोत्तम महाराजांचा आला. नाही, या कोरोनामुळे थोडंसं होय नाही असं चाललं होतं. पण अवघ्या 4 दिवसामध्ये हे सगळं नियोजन झालं म्हणून आल्यानंतर मला कळालं. मग मला असं वाटायला लागलं की 4 दिवसामध्ये जर ही मंडळी असं नियोजन करत असतील तर वर्षपूर्वी केल्यानंतर कसं होत असेल नियोजन. त्याच्यामुळे कैबुतिक न्यायाने याचं कारण आहे की ही तर कम्युनिटी आहे, एकमेकामध्ये विचार आहे, एकमेकामधला एक जीव आहे आणि त्यामुळे कोणतंही काम हातामध्ये घेतलं की ते ताबडतोब पूर्ण करण्याची शक्ती आपल्या ढोरेवाडीला ही पांडुरंगाच्या कृपेने जी प्राप्त झालेली आहे ती शक्ती वाढत राहावी एवढीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करतो. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे पोते देवे भरिले नव्हे रीते, याचा फक्त 2 वेगवेगळे विषय सांगून थांबणार आहे. तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नव्हे रीते, हा म्हणून शब्द एकदा घाला. तुका म्हणे पोते देवे भरिले म्हणून नव्हे रीते. आता दुसरं सांगू, तुका म्हणे पोते नव्हे रीते कारण देवे भरिले. असा 2 पद्धतीने विचार करा. एकदा म्हणून शब्द घाला आणि एकदा कारण शब्द घाला. अशा अनुषंगाने सुद्धा या अभंगाकडे पाहता येण्यासारखं आहे. संत उदार उदार भरले अनंत भांडार. असो, या अभंगामध्ये जेवढा संतत्वाचा विचार आणि संतांनी केलेल्या कार्याचा विचार करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. अभंगाच्या प्रत्येक पदापदांचा विस्ताराने जरी अर्थ आपल्याला वेळेच्या अभावी करता आला नसला तरी दुकान आणि देती आली अशी दान ही नेमकी तुकोबारांची संकल्पना. कारण दुकान म्हटलं की दान होऊ शकत नाही, दान म्हटलं की दुकान होऊ शकत नाही, असं जरी लौकिकातून वाटत असलं तरी परमार्थामध्ये असं दुकान कसं असू शकतं आणि परमार्थामध्ये या दुकानातून काय दान केलं जाऊ शकतं याचा थोडासा तात्विक विचार जेवढा माझ्या अल्पमतीने करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो माणकोजी महाराजांच्या चरणी आणि हा सगळा परिसर ज्ञानोबाराय तुकोबारांच्या पदस्पर्शाने आज जवळ आळंदीमध्ये सद्गुरू श्री जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेने अलीकडल्या काळामध्ये हा संप्रदाय घराघरामध्ये पोहोचवला. ही जोग महाराजांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे आणि त्या संस्थेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडत असून वेगवेगळ्या पद्धतीचा संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार, हरिभजने हे ढवळीले जग अशा अनुषंगाने करत आले. त्यामुळे खरं तर काही नावं अशी अजरामर नावं आपल्या संप्रदायामध्ये होऊन जाणार आहेत. म्हणजे कधी कधी तर असं होतं, काही कीर्तन म्हटलं की वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, संपलं, पुढं बोलायचंच नाही. पकवाज म्हटलं की वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य, काय महाराज, संपलं, पुढं जास्त बोलायचंच गरज नाही. भजन म्हटलं की वैकुंठवासी बोदेबाबा, संपलं, पुढं नावच घ्यायची गरज पडणार नाही. ही माणसं भजन जगली, ही माणसं मृदंग जगली, ही माणसं कीर्तन जगली आणि म्हणून आम्हाला आज जे काही इतकं सोपं चाललं त्याला कारण त्या माणसांची तपश्चर्या आहे. त्या लोकांनी केलेली तपश्चर्या आज आम्हाला इतक्या वैभवामध्ये. काय महाराज सांगा, मला सांगा, थोडं अवांतर होईल पण एक वाक्य बोलू. काय घेऊन बसला स्टुडिओचं. आता हे बघा बरं काय आहे, किती मोठं वातावरण तयार केलं, किती मोठं प्रसन्न वातावरण तयार केलं. हा मंडप पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल की आपल्याला ढोरवाडीला कीर्तन पाहिजे, कोणालाही वाटेल महाराज.
कसं काय घेऊन बसला? प्रत्येक जणाला वाटेल इतक्या चांगल्या पद्धतीचं मंडप, इतक्या पद्धतीचं नियोजन. आणि मला असं वाटतं की ही नियोजनाची शक्ती जी ढोरेवाडीमधल्या या सगळ्या ग्रामस्थांना प्राप्त झाली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेने, याच्यात अखंड वृद्धी होत राहावी एवढीच प्रार्थना पुन्हा एकदा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी करतो. झालेली सेवा पुन्हा एकदा त्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली बोला पुंडलिक वरदे हाती भगवान की जय. विठ्ठल नाही उच्चारिला अधिकार म्या पुला ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ढोरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ढोरेवाडी.